श्रीराम समर्थ. सदा सर्वदा योग तुझा गणावा, तुझे कारणी देह माझा भरावा. कुळेषु नको गुणवंता रघुनायका गणेशाचा. ज्या ज्या स्थळी है मन जाय माझे, त्या त्या स्थळी है निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज आणि परमपूज्य श्री दत्तावधूत गुरुजी यांना शिरसाष्टांग नमन करून आपण आजच्या शिबिराला, आजच्या सत्संगाला सुरुवात करणार आहोत. खरोखर आपल्या सर्व पुणेकरांवासियांसाठी किंवा नामसाधकांसाठी आपण 2010 पासून आपण सगळेजण एकत्र इथं भेटत आहोत. 2010 पासून कोरोना येईपर्यंत आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की असंख्य आपण 2 तासाचे, 5 तासाचे, 13 तासाचे शिबिर आपण केली. तसंच परमपूज्य श्री गुरुजींचा दिव्य सत्संग देखील परमपूज्य श्री गुरुजींचा सत्संग देखील आपल्याला म्हणजे इतक्या वर्षामध्ये अगदी भरभरून मिळालेला आहे. आणि किंबहुना महाराजांच्या कृपेमुळे आणि गुरुजींच्या आशीर्वादामुळे आपण सर्वजण अजूनही या नामसाधनेत आहोत. ही खरोखर महाराजांची आपल्यावर अत्यंत अत्यंत कृपा आहे. आपण बघतो की कोरोना काळ येऊन गेला आणि कोरोना काळात आपल्याला ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या त्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथं का आहोत याचंही उत्तर आपल्याला प्रत्येकाला मिळालेलं आहे. आणि ते अगदी त्याचं उत्तर अगदी साधं आहे की महाराजांची इच्छा तशी आहे की आपण इथे असावं, म्हणून आपण कोरोनानंतर इथे आहोत. आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत त्याचे केवळ कारण श्री महाराजांची कृपा आहे. आणि या इथे आज परमपूज्य श्री गुरुजी श्री क्षेत्र ऐकवलीवरून सकाळी आले इथे आणि त्यांनी मागे नियोजन केल्याप्रमाणे त्यांची अशी इच्छा होती की पुण्यामध्ये आता पुन्हा पहिल्यासारखं अगदी जोमाने सर्व गोष्टी चालू राहाव्यात. तसाच नामस्मरण, तशीच उपासना, भगवत भक्ती, हे सगळ्या गोष्टी या केवळ आपल्याला त्या नुसत्या चालू ठेवायच्या नाही आहेत तर त्या खूप पुढपर्यंत न्यायच्या आहेत. आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते कायमस्वरूपी आपल्याला ते चालू ठेवायचे आहेत. आणि नामस्मरण, उपासना ही चालू ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची काही गरज असेल तर ती गरज म्हणजे सत्संग पाहिजे. आपल्याला नुसतं आपल्याला वाटून असं काही होत नाही. आपल्याला खूप इच्छा असते की आपण खूप नामस्मरण करावं, खूप उपासना करावी, पण हे काही शक्य होत नाही. आपल्याला आपले विचार किंवा आपल्याला आपल्या ज्या अडचणी आहेत तर त्याच अडचणी आपल्याला त्यापासून दूर करतात. आणि या सगळ्यातनं आपल्याला पुढे जायचं असेल, हे पुढे कशाला जायचं आहे हेही आपल्याला महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. आपल्या सगळ्यांना अखंड आनंद हवा आहे, अखंड समाधान हवं आहे. आणि या समाधानासाठी आपल्याला या उपासनेच्या मार्गामध्ये सतत राहायला पाहिजे. आणि हे सतत राहण्यासाठी आपल्याला परमपूज्य श्री गुरुजींचा सत्संग हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यांचा सत्संग, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण हे जे आतापर्यंत नामसाधक समितीने जे वाटचाल केलेली आहे आणि आपण सगळेजण इतके जण आज आपण जोडलेलो आहोत. आज आपण इथे प्रत्यक्ष इथे इतकी साधक मंडळी जमलेला आहात. तसेच ऑनलाईन मार्फत देखील हजारो लोक म्हणजे या चळवळीमध्ये आहेत. असंख्य लोक याच्यात नामस्मरणात उपासना करत आहेत. आणि याचं केवळ एकमेव कारण आहे की परमपूज्य श्री गुरुजींचा सर्वांना सत्संग मिळत आहे आणि त्या सत्संगामुळे आपण सर्वजण इथपर्यंत चालत आलेलो आहोत. आणि आता इथून पुढे देखील परमपूज्य श्री गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला वाटचाल करायची आहे. मी आता थोडासा उशीरही झालेला आहे. मी थोडक्यात माझे 2 शब्द आवरून मी परमपूज्य श्री गुरुजींना अशी प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला उपासनेच्या मार्गामध्ये आणि नामस्मरणामध्ये आणि या सत्संगात आम्हाला सर्वांना आपला दिवस सत्संग करून द्यावा.
आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना प्रार्थना करतो. जानकी जीवन स्वर्ण जय जय राम. देहावरी तालवणी कुतरिका मुमुक्षु जनालागे अध्यात्म चर्चा करोनी बहुलोकते मेळवीती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, 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 जानकी जीवन स्मरण दे. त्या जगाच्या पाठीवर आम्ही हजारो वर्षापासून बघत आहोत की प्रत्येक प्राणीमध्ये आणि तसेच माणसामध्ये राष्ट्रामध्ये समाजामध्ये कुटुंबामध्ये आणि व्यक्तिगत माणसामध्ये संघर्ष किंवा युद्ध चालू आहे. प्राण्यांचे ते तरी सोडून द्या, पण माणसाच्या जीवनामध्ये युद्ध एक अनिवार्य घटक होऊन बसलं आणि हे युद्ध एका दृष्टीने चांगलेच आहे. आम्ही भारतामध्ये जगामध्ये आम्ही बघतो की मोठमोठे युद्ध चालू. महाराज आपल्या शेवटच्या वयामध्ये पुण्याहून कस्तूर केशर म्हणून एक पत्रिका आहे, केसरी म्हणून लोकमान्य टिळकांच्या संपादक असलेले
केसरी म्हणून पत्रिका पाक्षिक 15 दिवसाने एकदा यायची. ते महाराज भाऊसाहेबांच्याकडून वाचून घ्यायचे. अगदी शेवटच्या काळामध्ये महाराज भाऊसाहेबांना विचारायचे की भाऊसाहेब कुठेतरी युद्ध आहे, चालू आहे का, किंवा कुठेतरी युद्ध होत आहे का, असे काहीतरी त्या पेपर मध्ये आहे का असे विचार. महाराजांच्या चरित्रामध्ये भाऊसाहेब एक विलक्षण व्यक्ती, जसे ब्रह्मानंद महाराज, आनंद सागर, डॉक्टर पुट्टकोटी, महाभागवत म्हणायचे, हे जसे तसे भाऊसाहेब के तात्यासाहेब वगैरे सुद्धा फार त्यांच्या चरित्रामध्ये शोभे असे व्यक्ती होऊन गेले. भाऊसाहेब सुद्धा आमच्यासारखे प्रापंचिकच होते, पण त्यांनी प्रपंचामध्ये राहून सुद्धा महाराजांच्याकडून जे त्यांना मिळवायला पाहिजे होतं त्यांनी ते मिळवले. आपल्याला महाराजांच्याकडून काय मिळवायचं आहे, आम्ही त्याविषयी खरोखर एका दृष्टीने बघितलं तर अज्ञानी आहोत म्हणायला पाहिजे. एक दिवस काय झाले, महाराज सकाळी बसले होते आपले 9-10 वाजता, आणि तेव्हा त्यांच्या समोर काही माणसं येऊन बसले. तेव्हा महाराज सहज काय म्हटले, आज संध्याकाळी सूर्यग्रहण आहे, या ग्रहणाच्या पर्व काळामध्ये जे काही आम्ही दान रूपाने देतो त्याला फार महत्व आहे म्हणाल. आपल्या भारतीय आध्यात्मिक किंवा धार्मिक किंवा वैदिक परंपरेमध्ये त्या दानाचे काही फार मोठे महत्व आहे. काही संदर्भात तसे सूर्यग्रहणाच्या वेळी, सूर्यग्रहणाच्या पर्व काळामध्ये दानाला फार महत्व आहे. आज संध्याकाळी सूर्यग्रहण आहे, त्यावेळी तुमच्यापैकी कोणी काही देणार असतील दान तर मी घेतो म्हणाल. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. महाराज आपल्या आयुष्यात अमुक एक वस्तू पाहिजे म्हणून आपल्या तोंडाने ते बोलले नव्हते. महाराज स्वतः म्हणायचं, अमुक एक वस्तू पाहिजे म्हणून आजपर्यंत माझी तोंड विटाळलेली नाही म्हणायचे. आमचे तोंड इतके विटाळलेले आहे त्या बाबतीत, घाण होऊन गेलेले, घाण तोंड. सकाळी उठलो की सुरू, हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. देवळात गेलो की भगवंता मला ते पाहिजे, हे. सत्पुरुषांकडे गेलो की महाराज मला हे पाहिजे. मला कोणीतरी विचारले, त्याच्या आधी मी एक सांगतो. भाऊसाहेब म्हणजे त्यांनी देह ठेवला होता. भाऊसाहेब गेले होते तेव्हा महाराज जवळ आले पेटीवर. तेव्हा महाराज काय म्हणाले, त्या भाऊसाहेबांनी मला ऋणी केले म्हणाले.
गुरु आपल्या शिष्याबद्दल असे बोलणे किती म्हणजे दिव्य असेल, किती मोठी गोष्ट असेल. या भाऊसाहेबांनी मला ऋणी केले म्हणाले. सगळ्यांना की डोळ्यात पाणी आले. भाऊसाहेब गेले त्याचे एक पण दुःख आणि महाराजांचे ते कौतुक बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. भाऊसाहेबांच्या विषयी त्यांचं प्रेम किती होतं ते बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. आणि असेच कोण कोणाला बोलले. पांडुरंग तुकारामाविषयी बोलले की या तुकारामाने मला ऋणी केले. तुकाराम मला तू ऋणी करू नको रे, काहीतरी माग देतो म्हणाले. तुकाराम महाराजांना पांडुरंग म्हणाले काहीतरी माग देतो. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले पांडुरंगा तुझ्याकडे काय आहे म्हणून मी मागू. बा शिष्याचा दर्जा बघा. भगवंतापेक्षा भक्ताचे दर्जा भगवंतापेक्षा वर. तुझ्याकडे काय आहे म्हणून मी मागू. वैकुंठ नको आपल्याला, चार मोक्ष नको, लक्ष्मी नको, अष्टसिद्धी नको, नवनिधी नको. भगवंत अगदी काकुळतीने म्हणाला की अरे तुका असे म्हणू नको रे, काहीतरी तुला दिलं म्हणून मी माझ्या जीभ सार्थक करून घेऊ म्हणून काहीतरी मान. जेव्हा पांडुरंग तुकाराम महाराज म्हणाले हे चिदान देगा देवा तुझा विसर न भाव, गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न भाव, तुझे विस्मरण होऊ नये. गुण गाईन आवडी प्रेमाने तुझे गुण गात राहील. हेच माझे सर्व जोडी, याच्याशिवाय मला काहीच नको. न लगे मुक्ती धन संपदा, पैसे वेगळे आणि संपत वेगळे. पैसे म्हणजे पैसे, संपत म्हणजे सोनं चांदी मोती रत्न वज्र वैडूर्य हे जमीन जुमला. न लगे धन संपदा संत संग देई सदा. आपल्याला याची कल्पना नाहीये. सत्संगाचे काय महत्व आहे याची आपल्याला कल्पना नाही. त्यातले त्यात फार मोठे दौर्भाग्य आमचे हे आहे की आम्ही या वैज्ञानिक युगामध्ये जन्माला आलो. हे आपले फार मोठे दौर्भाग्य. पण ते पाठी थापून घेतो आम्ही असे केले तसे केले, आम्ही हे संशोधन केले ते संशोधन केले. आता सहज सकाळी आम्ही इथे आलो, 9:30ला आम्ही उतरलो स्टेशन मध्ये. येत असताना गाडी मधून येत होतो, ते ब्रिज वगैरे बघत येत होतो. माणसाने केवढे हे साधले, केवढे केले, बुद्धीचे काय सामर्थ्य आहे. पण तुमच्या जीवनामध्ये त्याचं काय समाधान आहे. तर तुमच्या जीवनामध्ये त्या ब्रिजचे काय तुमच्या सुखदुःखाला म्हणजे काहीतरी ते काय पर्याय होणार आहे का. सुखदुःखाला काहीतरी म्हणजे साधन होणार आहे. करू नये असं आमचं म्हणणं नाही आहे, पण त्यातून जीवनामध्ये काय आपल्याला म्हणजे प्राप्त झाले.
असे जे काय हजारो जे काय आविष्कार आहे विज्ञानाचे, त्याने आपल्या जीवनामध्ये काय आपले दुःख किंवा चिंता, काळजी, असंतोष, असमाधान सगळे दूर होऊन माझे जीवन अगदी शांत, प्रशस्त, समाधानपूर्ण झाले, असं काहीतरी आहे का? आमचे रोटी, कपडा, मकान हे एवढ्या पुरते जरी भगवंतांनी आपल्याला दिलं असेल तर जे समाधान आहे ते समाधान या जगाचे आणखीन माणूस आपल्या बुद्धिशक्तीने काहीतरी आविष्कार करत गेला, त्याने काय जीवनाचे कुठले प्रश्न सुटणार आहेत? नरगे मुक्ती धन संपदा संत संगती, एवढे देऊन तुका म्हणे गर्भवासी सुखे झाला. मी म्हटलं कोण ऋणी, म्हणजे कुठल्या शिष्याने कोण ऋणी, कोण गुरु ऋणी होतो आणि कुठल्या भक्ताने कोण भगवंत ऋणी होतो, कसे ऋणी होतो? तो शिष्य जर गुरुला काहीही नाही मागितलं ना, तो गुरु ऋणी झाला. भक्त जर भगवंताला काहीही नाही मागितलं तर भक्त ऋणी झाला, भगवंत ऋणी झाला. तसे भाऊसाहेबांना महाराज म्हणाले, त्या भाऊसाहेबांनी मला ऋणी केले. परिस्थिती त्यांची आमच्यासारखीच होती. त्यांना सुद्धा मूल बाळ 9, 4 मुलगे 5 मुली. प्रपंचातल्या सगळ्या समस्या, प्रश्न थकले होते. कुठल्याही मुलाला चांगले शिक्षण नाही, नोकरी नाही, मुलींचे लग्न नाही. अशा परिस्थितीमध्ये भाऊसाहेबांनी अजब केले. त्यांनी त्या गोंदावलेमध्ये खोलीमध्ये या सगळ्या म्हणजे आपल्या परिवार घेऊन तिथे इतके शांतपणे राहिले, कुठली अपेक्षा नाही. आम्हाला आलिशान बंगला आहे राहायला, गाडी म्हणजे हे आहे, गाडी आहे, घोडा आहे, घरामध्ये बसायला सगळे आसन आहेत, फर्निचर आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण समाधान नाही आपल्याला, तृप्ती नाही आहे, शांती नाही आहे. का नाही आहे? पुरे हे आपल्या जीवनामध्ये शब्दच नाही. आता पुरे मला भगवंताच्या अनुग्रहाने, कृपेने मला आता टेन्शन येत आहे. घरामध्ये मुलं बाळ सगळे आपापल्या पुरते चांगले आहेत. सगळ्यांना पोटा पुरते भगवंताने दिलेले आहे. आता मला पुरे ज्या माणसाच्या जीवनामध्ये पुरे आले, म्हणजे श्रीखंड पुरे नव्हे, आता पुरे मला देवाने पुष्कळ दिलेले आहे. आता पुरे जीवनाची दिशाच बदलून जात. अलम म्हणजे संस्कृत मध्ये पुरे. असू दे, मला काय म्हणायचं आहे, सकाळी महाराज बसले होते, तेव्हा महाराज म्हणाले संध्याकाळी आज सूर्यग्रहण आहे, कोणाला काहीतरी द्यायचं असेल तर द्यायला हरकत नाही, मी घेतो आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की महाराज म्हणाले स्वतः मला अमुक एक वस्तू हवी म्हणून आजपर्यंत माझी जीव विटाळलेली नाही. असं कुणीतरी तयार व्हायला पाहिजे आपल्याला. एक लाख लोकांमध्ये एक तरी असा माणूस बघायला मिळायला पाहिजे की
मला अमुक एक पाहिजे असे मी माझ्या आयुष्यात नको आजपासून म्हटले. इथून बाहेर गेलो की सुरूच मला ते येणार आहे, पाहिजे आहे, एक पाहिजे आहे. एक याच्यामध्ये शास्त्रांमध्ये एक यज्ञाचे विधान सांगितलेले आहे. कुठले यज्ञ? त्याला पर्जन्य यज्ञ म्हणतात. समजा अतिवृष्टी होऊ लागली, त्या यज्ञाने ते थांबवत आहे. अनावृष्टी होऊ लागली, त्या यज्ञाने पाऊस पाडता येतो. एक असे यज्ञ आहे, त्या यज्ञाने पर्जन्य सूक्ताने यज्ञ करतात. महाराजांच्या चरित्र पर्जन्य सूक्त म्हटले की तेव्हा पाऊस पडायचे. आता वारा सुद्धा येत नाही म्हणाले. महानदीमध्ये पर्जन्य सूक्ताने यज्ञ केले तर ते पाऊस येत असेल तर थांबत, नाही येत असेल तर येऊ लागत. पण त्याच्यामध्ये कंडिशन आहे, एक अट आहे. काय अट आहे? ज्यांचे हात, ज्यांचा हात म्हणजे परिग्रहाने दग्ध झालेला नाही, त्यांनी जर तो यज्ञ केले तर ते पर्जन्य येणे आणि बंद होणे. असा वैदिक ब्राह्मण पाहिजे की ज्याचा हात परिग्रहाने दग्ध झालेला नाही, पोळलेला नाही. अमुक एक वस्तू घेऊन ज्याचा हात पोळलेला नाही, तो जर ते यत्न केले तर ते पर्जन्य येणे किंवा थांबले होत. पण असा ज्याचे हात दग्ध झालेले नाही असा कोण भेटू शकतो? हे तरी वैदिक लोक इतके ते म्हणजे त्यांना म्हणजे हाव असते की किती जरी दिले तरी त्यांना समाधान होत नाही. महाराज म्हणाले तुम्ही किती जरी दिले तरी सुद्धा ते घेणाऱ्यांना समाधान होत नाहीये. आणि देणारे सुद्धा असे वस्ताद असतात की ते त्यांना तृप्ती होईल असे देतच नाही. दाता भवतीवान वा शतेषु जायते शूरा. 100 माणसामध्ये एखादा शूर निघतोय. सहस्रेषु च पंडिता. 1000 माणसामध्ये एखादा पंडित. वक्ता दशसहस्रेषु. 10,000 लोकांमध्ये कोणीतरी एक वक्ता असतो. दाता भवतीवान वा. दाता म्हणजे दानी जन्माला येतो की नाही सांगता येत नाही. एखाद्या समाजाच्या एखाद्या शतमानामध्ये एखादा दाता जन्माला आला तर समजायला पाहिजे की त्या समाजाचं भाग्य आहे. दाता जन्माला येणे कठीण आहे. महाराज नेहमी म्हणायचे पंत झाल्याशिवाय संत होऊ शकत नाही. माणूस उदार झाल्याशिवाय परमार्थ नाही नाही नाही. साधू संतांचे जन्मच माणसांना म्हणजे देण्याची प्रवृत्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण करण्याकरिताच संतांचे जन्म. एक दिवस समर्थ रामदास स्वामी एका घरासमोर उभे राहून जय जय रघुवीर समर्थ म्हणाले. ती बाई बसली होती आपले सोफ्यावर. तेव्हा काही टीव्ही वगैरे नव्हते. बसली. ती म्हणाली हात रिकामी नाही, पुढे जा. समर्थ गेले पुढे. दुसऱ्या दिवशी परत आले. जय जय रघुवीर समर्थ. हात रिकामी नाही, पुढे जा. 15 दिवस झाले. रोज ती बाई म्हणते की हात रिकामी नाही, पुढे जा.
तेव्हा शेवटी ती बाई विचारली, अरे बुवा, मी रोज म्हणते की हात रिकाम नाही पुढे जा, तरी तुम्ही कशाला येता? तेव्हा समर्थ म्हणाले, बाई मला असे काय नको आहे, मला एक आंगळीभर माती घाला. तिला गंमत वाटली. तिने एक मातीभर आंधळी घेतली, आंधळीभर माती घेतली, ती त्यांच्या झोळीमध्ये ते घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी परत आले, जय जय रघुवीर समर्थ. काय करायचं? हा माती. 15 दिवस रोज ते माती घेऊन जात. ती बाई म्हणाली, तिला आश्चर्य वाटलं की अरे बुवा, ही माती तुम्हाला बाकीचे धान्य असतात त्याच्यामध्ये आणखीन ते माती तुम्हाला हे होतं, माती कशाला घेऊन जातात? तर समर्थ म्हणाले, मला त्या मातीने काय उपयोग नाही आहे, पण थोडे दिवस तुला म्हणजे असे हात करणे, असे करणे, हात करणे, म्हणजे फिजिकल प्रॅक्टिस होऊ देत. म्हणजे जेव्हा भगवंत तुला देण्याची बुद्धी देईल तेव्हा तू धान्य टाक. एक दिवस समर्थ एका घरासमोर उभे राहून म्हणाले, जय जय रघुवीर समर्थ. बाई म्हणाली, हात रिकाम नाही, पुढे जा. परवा कुठेतरी हे मी सांगितलं कालवीमध्ये, ते मला विचारले, हो काय हो, तुम्ही रोज बाई बाईच म्हणतात, पुरुष काय असे म्हणतच नाही. मी त्यांना म्हटलं, हे पुरुषांचे डिपार्टमेंटच नाही म्हटलं, म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. ते म्हणतात की हे आम्ही त्यांना दिलेलं सगळं देणे, दान धर्म वगैरे जे काय ते सगळं. एकदा काय झालं की म्हणजे पाताळातून विरोचन, म्हणजे म्हणजे भूमीवर, म्हणजे या पृथ्वीमधून मनु आणि स्वर्गातला इंद्र तिघे ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हटले की आम्हाला म्हणजे आमच्या म्हणजे याच्याने आमच्या हितासाठी काहीतरी उपदेश कर. तेव्हा ब्रह्मदेव फार म्हणजे बिझी होते, ते सुद्धा आमच्यासारखे बिझी होते. आम्ही पुष्कळांना म्हणतो, हो एकदा हेपडीला या की. त्यांचे 3 उत्तर असतात. पहिलं उत्तर म्हणजे अहो आम्ही फार बिझी आहोत. कशामध्ये? या नाटका प्रपंचामध्ये आम्ही फार बिझी आहोत. सर्वं व्यर्थं मरणसमये, शेवटी काहीही उपयोग होणार नाही अशा म्हणजे नाटका खोट्या प्रपंचामध्ये आम्ही बिझी आहोत. आणि दुसरे उत्तर म्हणजे त्याच्यापेक्षा फार रॅशनलायझेशन केलं. हो महाराज बोलवतील तेव्हा येऊ. म्हणजे महाराज यांना काही गाडी पाठवायला पाहिजे का काय? महाराज बोलवतील तेव्हा येऊ. मूर्ख आहोत, मूर्ख. आणि तिसरं एक उत्तर आहे, काय म्हणतील, हो तिकडे लग्नाला यायचं आहे आम्हाला हुबळी दामणकडे, तेव्हा आपण येऊन जाऊ. म्हणजे ऑन दी वे परमार्थ. आपण बिझी साठी जन्माला आलेलो नाही, बिझी राहण्यासाठी जन्माला आलेलो नाही, स्वस्थ राहण्यासाठी जन्माला आलेलो आहे. मग पोटाला भिक्षा मागा. एकनाथ महाराज म्हणाले, काय 4 घरी मागितले तर भिक्षा नाही का? कुठेतरी ते चिंध्या पडलेले असतात, ते गुंडाळून घ्या अंगाला. कुठेतरी धर्मशाळेमध्ये झोपा. मूलम तरो केवळ आश्रयंतः भिक्षान्न मात्रेण च तुष्टिवन्तः वेदांत वाक्येषु सदा रमन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. झाडाखाली बसलेला आहे.
महाराज एकदा इंदूरला गेलेले असताना शिवाजीराव होळकर त्यांच्याकडे ते जात असत. इंदूरला गेले की तो राजा, महाराज गेले त्यांच्या घरी, त्यांना महाराजांना कोणी हे करत नसत, थांबवत आज जाऊ नका वगैरे म्हणत नसत. आणि सर्व त्यांनी त्या राजाच्या खोलीमध्ये गेले. तो राजा खिडकीतून काहीतरी पाहत होता आणि त्याच्या डोळ्यातून पाणी, आणि हे पाठी खापून म्हणाले, राजा काय पाहतोस? तेव्हा तो म्हटला की एकदम पाठीमागे बघितलं महाराज. तो घट्ट धरला आणि रडू लागला, महाराज काय बघतोस? तो बघा त्या झाडाखाली ते भिक्षा मागून आणलेल्या भाकरीमध्ये एक चतकोर भाकरी खाल्लेला आहे. अजूनही त्याच्या हाती एक चतकोर भाकरी आहे. तर गाढ झोप लागलेली. मी राजा आहे, मला हंसकुल कल्प आहे, इतकी माणसं आहे हाताखाली, पण मला समाधान नाही, झोप नाही लागत. शंकराचार्य म्हणाले, वेदांत वाक्येषु सदा रमंत कौपीनवंत खलु भाग्यवंत. मला बोलताय, मला आजच मी बोललो तिथे घरी, मला कोणीतरी विचारले की महाराज म्हणजे लंगोटी का नेसलेले आहे, त्यांना काय कपडे नव्हते का? महाराज जगाला सांगायला लंगोटी नेसले की आपण एवढ्या कपड्यावर आयुष्याचे आयुष्य काढू शकतो. पण आमच्या घरी किती किती कपडे आहेत. असू दे. ते तिघे गेले ब्रह्मदेवाकडे. आमचे कल्याण होईल असे काहीतरी सांगा म्हणाले. ते ब्रह्मदेव बिजी होते. ते म्हणाले म्हणाले तिघांना जावा. आम्हाला काय कळलं नाही. ते इंद्राला म्हणाले, तुम्ही फार म्हणजे विषय लोलूप आहात, त्यामुळे तुमचे कल्याण व्हायचं असेल तर इंद्रिय दमन करा. म्हणजे दमन. आणि विरोचन विचारला, आमचे काय, तुम्ही दैत्य आहात, अर्थात तुम्ही म्हणजे दुष्ट आहात, क्रूर आहात. तुमचे कल्याण व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही प्राणमात्रांवर दया करा. म्हणून म्हटला की आमचे काय. तेव्हा इंद्र ते आपल्या हे ब्रह्मदेव म्हणाले, तुमचे कल्याण व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही दान करा. दानाशिवाय म्हणजे तुमचे जीवनाचे कल्याण होणार नाही. आमच्या समोर मूर्तिमंत आदर्श आहे. त्यांनी आपल्या आईला घेऊन जेव्हा काशीला जाण्याचे ठरवले, तेव्हा त्यांनी सगळे 20-25 बैलगाड्या झुंपल्या. महाराजांनी एका बैलगाडीमध्ये गादी वगैरे टाकून, म्हणजे मागे म्हणजे हे वगैरे तक्या वगैरे ठेवून आईला आणून बसवले आणि आपण सुद्धा बरोबर आई बरोबर बसले. तेव्हा आई म्हणाले, गणू आता मी खूप लांब चाललो, किती दिवसांनी येतो, कोणातो भरलेले घर आहे, त्या घराकडे काहीतरी व्यवस्था कर. बघा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद म्हणतोय. त्यांची आई देवकी कृष्णाला ओळखू शकली नाही, कौसल्या रामाला ओळखू शकली नाही, गीताबाई महाराजांना ओळखू शकली. म्हणाली तर महाराज म्हणते, आई काय काळजी करू नको, मी अशी व्यवस्था करतो की तुला इकडे लक्षच असणार नाही. तेव्हा त्यांनी खाली उतरले आणि चिंतुकवाला बोलवले आणि शंकर सांगा म्हणाले. त्यांनी शंकर सांगितले. शेवटी काय म्हणायचं, त्या घरातले सगळे मी इथे उभे असलेल्या मी दान दिलेलं आहे.
आमच्या महाराजांना शोभे असे एकच होऊन गेले, ते म्हणजे ब्रह्मानंद. मी एका बाबांच्या खोलीमध्ये बसलेलो असताना तेव्हा सहज असे चाललेली होती गोष्टी. बाबा म्हणाले की महाराजांना शोभेल असे एकच होऊन गेले, ते म्हणजे ब्रह्मानंद. मग मी विचारलं त्यांना बाबांना, बाबा आमचे काय? तेव्हा म्हणाले की मग कमीत कमी आम्ही आमच्या आयुष्यात महाराजांना आवडेल तसे तरी आम्ही होऊ. महाराजांनी आपले सर्वस्व दान केले, तसे काय आम्हाला करायचे आहे असं नाहीये, पण थोडे थोडे केव्हा तरी त्या वस्तूंमध्ये आसक्ती काढून घेण्याच्या दृष्टीने आम्ही वर्षातनं कधीतरी काय कुठलेही म्हणजे कारण नसताना कुणाला तरी बोलवायचे काय करायचे ते घेऊन जात. महाराज म्हणाले तुम्ही भिकाऱ्यांना पैसे देताना काही त्यांना बोलू नका. बस स्टँड मध्ये वगैरे आम्ही बघतो भिकारी लोक येतात, आम्ही काय म्हणतो यांना देऊ नका म्हणतात, हे तिकडे जाऊन दारू पितो. हे म्हणजे अपात्र माणूस आहे. एकदा आम्ही गोंदावलीहून चाकळला चाललो होतो. आमच्या बरोबर जवळ 200-250 लोक होते, 25-30 गाड्या होत्या. आम्ही तिथे मसूरला आमची गाडी थांबली होती, तेव्हा तिथे एक माणूस आला, 30-32 वर्षाचा असेल. तो दारू पिऊनच आला होता. तो म्हटला की मला वडापाव खायचा आहे, पैसे द्या. मी संतोषला म्हटलं की त्याला विचार वडापाव खायला किती लागतं? 20 रुपये. संतोषला म्हटलं की त्याला 20 रुपये. आणि तो 20 रुपये घेतला. मी त्याला म्हटलं की तू दारू पितोस का? हो म्हण. दारूला किती लागतात? तो म्हणला 50 रुपयाला एक बाटली. मी संतोषला म्हटलं की त्याला 50 रुपये. आमच्या गावाने एक बाटली पिऊ देत ना. मी त्याला म्हटलं की लवकर पिऊ नये, तुला मी माझ्या गाडीमधून कपड्याला घेऊन जातो. तो इकडे तिकडे बघितला कुठे ते दारू ते दुकान नव्हते. मग आम्ही तिथून उंबरजला गेलो, त्याला बसवून घेतलं गाडीमध्ये. उंबरजला गेलो, तिथे मी स्वतः त्याच्याबरोबर दुकान म्हणजे शोधत चाललो. पुढे तिथे एक दुकान होत. म्हटलं जा आज घेऊन ये आणि पिऊन ये म्हटलं. आज जाऊन लोकले पिऊन तो काही पिताना अंगावर वगैरे पडलेलं. ते आधीच असे करत करत मग त्याला आमच्या गाडीमध्ये बसून घेतलं हेपणीला घेऊन. त्याला तिथे म्हणजे अगदी म्हणजे डोकं वगैरे ते हे नाभीला बोलावून त्याला डोकं वगैरे हे करून घेतले. आणखी त्याला वेगळे नवीन ड्रेस दिले, अंघोळीला घातले. त्याला म्हटलं की तू इथे जप कर. तो खूपच सेवा करत होता. तो आमचे आश्रम सोडून कुठे बाहेर गेलाच नाही, दारू प्यालाच नाही. महाराज म्हणाले त्यांना तू अपात्र आहेस, तुला मी देत नाही पैसे असे आम्ही म्हणतो. महाराज म्हणाले तुम्ही काय सत्पात्र आहात म्हणून तुम्हाला भगवंताने दिलेला आहे. तुम्ही काय फार मोठे सत्पात्र आहात म्हणून भगवंताने दिले. देण्याची बुद्धी नाही असे आपण समजायला पाहिजे. महाराज म्हणाले दानामध्ये आणि दान हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. असू दे, परमार्थाच्या दृष्टीने सुद्धा दानाला फार महत्व. पंत झाल्याशिवाय संत होऊ शकत नाही. माणूस उदार झाल्याशिवाय परमार्थ नाही.
एक कोणीतरी खूप श्रीमंत माणूस जेवण घेऊन झालेला आहे, तो इजी चेअरवर बसून वरती खाण आहे आणि वेदांताचे पुस्तक वाचत बसलेला आहे. एक कोणीतरी भिकारी आला, तो म्हणला की 1 रुपये द्या किंवा 8 आणे द्या. तो म्हणला नाही, पुढे जा म्हटलं. अहो आहे की द्या की, थोडे मोठे घर बांधले, हे काय हे आहे, 8 आणे नाही का तुमचं? ते काय नाही, असू दे तू पुढे जा. नाही म्हटला. तेव्हा तो काय म्हटला, हो तुमच्याजवळ 8 आणे सुद्धा नाही म्हटलं तर तुम्ही तिकडे कशाला बसलात? चला माझ्यावर तुम्ही एक ताट घ्या आणि आपण पुढच्या घरी जाऊ. आम्ही भिकारीपेक्षा भिकारी आहोत. देण्याची प्रवृत्ती नाही. असू दे, आपण केव्हा तरी काहीतरी निमित्ताने कोणाला तरी वस्त्र दिले, एखादा भांडे दिले, एखादा काहीतरी दिले. असू दे. महाराज म्हणाले की आज सूर्यग्रहण आहे, कोणी काहीतरी देणार असेल तर मी घेतो दान म्हणा. आणि एवढे बोलले आणि उठून गेले. तेव्हा ते आईला घेऊन जात असताना त्यांनी दार उघडल्याबरोबर तिथे आमची सारखी माणसं उभी होती. काय म्हणजे हात कसे शिरले काय विचारूच नाही. ज्याला जे हाताला लागले त्यांनी ते उचलून, ते समजा फार म्हणजे किमतीचे काहीतरी भांड हातात नाही लागले आणि तो ते फेकायचा, जास्त किमतीचा भांड घ्यायचा. आणि मला सांगतोय 15-20 मिनिटात घर रिकामी आली. कोणीतरी ते केअर काढून केरसून सुद्धा घेऊन गेले. आम्ही पाहिजे म्हटलं की गेले. आमचे सगळे भूमिकाच गेली. नको म्हटले की एक स्टेप आम्ही वर चाललो असेल. या जगामध्ये आम्ही काही मिळवायला आलेलो नाही. त्या जगाच्या पलीकडे जे आहे ते मिळवायला आलेलो आहे. या विश्वाच्या पलीकडे जे आहे, यतोवा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्पर्यंत विसंविशन्ति तद्विजिज्ञास. असे आम्ही काहीतरी वस्तू मिळवायला आलेलो आहोत. ज्या ती एक वस्तू मिळवल्यानंतर आणखीन एक वस्तू काहीतरी पाहिजे असे वाटणार नाही. ती वस्तू आम्ही मिळवायला आलेलो आहोत. आत्मज्ञात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदुच्यते. ज्या माणसाला आपल्या सुखासाठी या जगातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती लागत नाही, तो कृष्णाच्या दृष्टीने भगवद्गीतेचा आदर्श पुरुष आहे. अर्जुन विचारतो कृष्णा, तुझ्या दृष्टीने आदर्श पुरुषाचे लक्षण काय? तेव्हा भगवंत म्हणतो की आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदुच्यते. जो आपल्यामध्ये स्वस्थ आहे, सुखी आहे, निश्चिंत आहे. एक दिवस बाबा कॉलेजला चालले होते, सकाळी 7:30. कोणीतरी महाराजांना भेटायला आलेले. तर बाबा बघितले आणि आत जाऊन त्यांनी महाराजांना नमस्कार केले. महाराज एकदम अचानक बाबांना विचारले, कसं काय चाललेलं आहे? बाबांना आश्चर्य वाटलं. अरे मी त्यांच्या घरीच असतो आणि माझ्या प्रपंचातल्या काड्या त्यांना माहित आहे. मला पगार काय आहे तरी सुद्धा हे कसं काय? मला चांगलं चाललेलं, चुकला. चांगलं चाललेलं म्हणजे पण त्यात चुकला.
पण बरोबर काय आहे आम्ही सुद्धा लक्षात ठेवण्यासारखे कोणी विचारलं तर हे उत्तर द्यायचं. कुठल्याही क्षणी कोणी जरी विचारले ना याच्यापेक्षा चांगले चालणे शक्यच नाही असे चालले आहे. म्हणजे भगवंतांनी मला इतके म्हणजे देऊन ठेवलेले आहे की मी तृप्त आहे. आत्मने आत्मना तृप्त. परमार्थाचा मर्म जर कशामध्ये तरी असेल तर शांत राहण्यामध्ये आहे. मन शांत राहणे परमार्थाचा प्राण आहे. एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणत असतो. आम्ही इतके उद्विग्न अशांत क्षुब्ध असतो. मला नेमावर मध्ये 127 वर्षाचे एक स्वामी त्यांनी विचारले दत्तात्रेयजी सत्पुरुषों का लक्षण एक ही शब्द में बताओ. मी म्हटलं मुझे मालूम नहीं. अक्षोभ बनाते. सत्पुरुषांचे लक्षण अक्षोभ, क्षुब्ध न होणे. ज्ञानेश्वर महाराजांनी किती सुंदर लिहिलेले क्षुब्ध न होण्याचे लक्षण. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले पावसाळ्यामध्ये इतके पाण्यामध्ये भरून 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 त्या म्हणजे तिथे जाऊन पोहोचत. समुद्रामध्ये अगदी जात असत तरी समुद्र 1 इंच सुद्धा वर येत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये सगळे नद्या वाळून समुद्रामध्ये घागरभर सुद्धा पाणी जात नाही पण तरी समुद्र 1 इंच मागे जात. याला अक्षोभ म्हणतात. आपूर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सुशान्तिमाप्नोति न कामकामी. त्याला शांती असे म्हणतात. अक्षोभ असू दे. महाराजांमध्ये अगदी मूर्तिमंत अक्षोभच होते. उभे असलेली माणसं म्हणजे ते सगळे भाग घेऊन जात असत. आम्ही एकदा बेळगावला चाललो होतो बस मधून. तिथे एक रिफाईंड ऑइलचे टँकर असे पडलेला होता आणि त्याच्यामधून सारखे म्हणजे तेल वाहत होता. तेव्हा ते आजूबाजूच्या लोकांना कळलं की ते आपल्या घरातले सगळे हंडे काय, पळग काय, ते काय, झालं काय सगळे घेऊन पळून पळून येत होते. ते भरून तेल भरून भरून घेऊन जात. मी खाली उतरून बघत होतो. शेवटी एक म्हणजे भांड आणलं. अरे भांड कशाला म्हणलं ते 1 दिवस फोडण्याला तरी होईल म्हटलं. तेवढ्यात एक 12 कॅन भरून दूध भरून एक एमके उघडीतून बेळगावला चालला होता. तो ते बघितल्याबरोबर त्यांनी सगळे दूध रस्त्यावर टाकला. अरे अरे दूध कशाला टाकतो सोडले. तो काय म्हणला तुम्हाला काय कळत म्हणतोय. मला कळत नाही बरोबर आहे पण कशाला. अरे तेलाचं रेट काय आणि दुधाचे रेट काय म्हटलं. मग तरी 12 कॅन तेल भरून वापस चालला. म्हणजे तू ज्यांना दूध देतो ते काय करायचं काही करू देत वाटेल ते मला काय करायचं. इतका लोभी 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 आहे माणूस. महाराज म्हणाले लोभची व्याख्या काय आहे. लोभ शब्दाची आहे ते असू दे आणखी मिळू दे त्याचे नाव लोभ म्हणा. आम्ही मूर्तिमंत लोभी आहोत. असू दे. संध्याकाळी सूर्यग्रहण अजून लागले नाही आहे. थोडीशी गोष्ट एकदा कृष्ण द्वारकेमध्ये असताना सूर्यग्रहण झाले. सूर्यग्रहण आले
तेव्हा सूर्यग्रहणाच्या जी वेळी आपल्या भारतामध्ये अशी एक म्हणजे सगळ्यांची मनोभावना आहे की कुरुक्षेत्रामध्ये तिथे जाऊन त्या म्हणजे क्षेत्रामध्ये तिथे अंघोळ करायला पाहिजे. भीष्म सरोवर म्हणून आहे, वैशंपायन सरोवर म्हणून आहे. त्या सरोवरांमध्ये अंघोळ केले तर खूप म्हणजे पुण्य लागतं. ते पूर्वीपासून आलेले आहे. आता सुद्धा तिथे 50-50 लाख लोक तिथे अंघोळ करतात. तेव्हा कृष्ण असताना ते आल्यावर कृष्ण बलराम दादांना म्हटलं, दादा जाऊ, आम्ही कुरुक्षेत्राला जाऊ. मला वेळ नाही म्हटलं, पण वेळ काढा म्हटलं. तुम्ही सारखे बाकी सगळ्या लोकांसारखे असे म्हणू नका, वेळ नाही म्हणून. वेळ काढा म्हटलं. पण ठीक आहे, जाऊ. तेव्हा त्यांनी वृंदावनला, गोकुळला कृष्ण मेसेज पाठवला, आम्ही सगळे याला चाललेलो कुरुक्षेत्र, तुम्ही पण सगळे या. उद्देश एकच होता, राधा भेटायला पाहिजे. त्या सगळ्यांच्या मागे एकच उद्देश, राधाची भेट व्हायला पाहिजे, राधाची भेटायला पाहिजे. मग सगळे येतो म्हटले, येऊ लागले. तेव्हा सारखे कृष्ण सारखे राधाला कुठे उतरवायचं, राधाला काय करायचं, राधाला हे पाहिजे ते पाहिजे. सगळी व्यवस्थेला स्वतः कृष्णच उभं राहिलं. काय प्रेम 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 म्हणजे काय. कृष्णाच्या जीवनामध्ये सहज म्हणजे सांगतो, आठवण झाली म्हणून, कृष्णाच्या जीवनामध्ये 2च क्षेत्र असे आहेत म्हणजे ते जगत प्रसिद्ध झालेले. एक म्हणजे वृंदावन आणि दुसरे म्हणजे कुरुक्षेत्र. बस. त्याच्या गृहस्थीचे जे काय म्हणजे हे चरित्र आहे त्याला काय महत्व नाही. 16,108 बायका होत्या, 64,000 मुलं, पण त्याला काहीही महत्व नाही. आणि बघा तुम्ही, किती हजार लाखो मंदिर आहे कृष्णाचे. एकही मंदिर असे नाही की कृष्ण विठ्ठल रुक्मिणी नाही. कुठेही जावा, राधा कृष्ण मंदिर, राधा कृष्ण. वृंदावन मध्ये आम्ही ती 1 महिनाभर राहिलो. तिथे सगळे कृष्ण कृष्ण, कोण म्हणायचेच नाही, राधे 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 असेच म्हणायचे. मूर्तिवंत प्रेम असू दे. तर राधा उद्या येणार. कृष्ण सारखे रुक्मिणीला सांगत असत, रुक्मिणी राधेला असं लागतं, राधेला तसं लागतं. राहू देत, मला काय करायचं. पुष्कळ दासी आहेत त्याचं सांगा. हे नाही बरोबर नाही, दासीला सांगणे ते काहीतरी करून बसतील, तूच सगळी व्यवस्था कर. रुक्मिणीला राग यायचा खूप. आणि शेवटी ती कृष्ण म्हटलं की रुक्मिणीला रात्री झोपताना एक गरम पाणी, गरम दूध पिऊन झोपायची सवय आहे. तू त्याला थोडेसे गरम दूध नेऊन ठेव, त्याच्यामध्ये केशर पाहिजे ना, विसरू नको. गलगोडे पाहिजे, केसर पाहिजे, आणि फार गरम असू नये, कोमट असू देत. ती चिडायची सारखी. आणि शेवटी ती इतके गरम दाशी करून ती स्वतः गेली, पण दाशी दूध घेऊन गेली. ती इतके गरम दूध नेऊन ठेवले. ते राधा शांत आपले कृष्णाचे चरणारविंद ध्यान करत असते. राधे, कृष्णाने पाठवलेले आहे, हे दूध पिऊन घे. बर म्हणाले. आणि तिने दूध घेतले आणि गडगड पिऊन टाकले. आले ती रात्रभर बसली होती असे कृष्णाचे ध्यान करत. कृष्णाचं दुसरा स्वरूपच आहे ते. आणि सकाळी उठता उठता कृष्ण इकडे हा आहा हा असे करत होता.
रुक्मिणी म्हणाली काय रोज तुम्हाला काहीतरी सकाळी काहीतरी होऊनच काय झालं आज तुम्हाला? म्हणजे माझे पाय फार ओढलेले आहेत. पुढे गेला होता कशाला ते काहीतरी म्हणजे तुम्ही गरम हातात घेऊन पायावर टाकून घेऊन मग काढून बघितलं, चादर काढून बघितलं, एवढे मोठे मोठे ते फोड आले. रुक्मिणी म्हणाली कशाला तुम्ही हे करून घेतलं, कशाला झाले असे? मी म्हटलं तो म्हटला तू रात्री दूध देऊन आलीस ना, ते फार गरम होते. ती दूध प्यायल्याबरोबर ते दूध सगळे माझ्या पायावर, तिच्या अंतः हृदयामध्ये जो माझे पाय आहे, पाद आहे, त्या पादावर तू दिलेले दूध पडले म्हणून माझे पाद असे ओढलेले आहे. काय प्रेम बघा असू दे. तेव्हा सुद्धा ते कुरुक्षेत्राला गेले होते. सूर्यग्रहणाला फार महत्व आहे. एक दिवस विवेकानंद अमेरिकेहून आले आणि सरळ त्यांनी आश्रम मध्ये आले तेव्हा त्यांचा एक शिष्य होता तिथे. ते सर त्यावेळी 4-4:30 वाजले होते आणि आले त्याला म्हटले की अरे थोडा स्वयंपाक कर, मला भूक लागलेली आहे. दक्षिणेश्वरच्या आश्रम मध्ये तेव्हा तो स्वयंपाक करू लागला. विवेकानंद बसले. थोड्या वेळाने शांती ध्यान वगैरे वाजवले ते आवाज. विवेकानंद विचारले हे काय आहे? तेव्हा तो म्हटलं की आज संध्याकाळी सूर्यग्रहण आहे म्हणून ते सूर्यग्रहण लागले म्हणून ते ध्यान किंवा. तेव्हा ते म्हणाले मी जेवण करतो आणि मी असे ऐकलेलं आहे की जे काही सूर्यग्रहणाच्या वेळी आम्ही करतो ते शत पटीने आम्हाला ते प्राप्त होत. म्हणून कित्येक दिवसापासून मला झोप नाहीये, म्हणून मी या सूर्यग्रहणाच्या वेळी झोपलो की मला खूप झोपते असं. मग ते जेवण करून झोपले. इतके थकलेले होते असू दे. तेव्हा महाराज काय म्हणाले, सूर्यग्रहण आहे संध्याकाळी. संध्याकाळ झाले, सूर्यग्रहण धरले. तेव्हा सगळ्यांनी आपापल्या जवळ जे काय होतं चांदीची वाटी म्हणा, फुलपात्र म्हणा, काहीतरी पैसे म्हणा, थोडे थोडे पैसे, वस्त्र वगैरे सगळे आणून त्यांनी सगळे ठेवून घेऊन बसले होते. महाराज आले आणि बसले. ते म्हणाले की मी कुठल्याही वस्तू घेणार नाहीये. मी कुठल्याही वस्तू म्हणजे वस्त्र म्हणा, चांदीचे काहीतरी म्हणा, सोन्याचे काहीतरी म्हणा, पैसे म्हणा, मी काही वस्त्र वगैरे घेणार नाही. अरे सकाळी तुम्हीच म्हटलं होता मी घेतो. तेव्हा ते काय म्हणाले, तुमच्यामध्ये जे काही दोष असतील ते दोष महाराजांनी घेतो. जे काही तुमच्यामध्ये समजा दोष असेल किंवा काहीतरी वाईट सवय असेल ते महाराजांनी घेतो म्हणाले. काय भाग्य आहे म्हणते, काय सुंदर हे आहे. तर सगळे एकदम थंड झाले. कसे सांगायचं हो. तरी सुद्धा काही मग त्यातले 2-4 असे थोडस धाडस करून महाराज मी मधून खोटं बोलतोय, तुम्ही तेवढे घ्या. बरं घेतो. आणि दुसरे कोणीतरी म्हटले की मी दुसऱ्यांच्या घरी गेलो, तिथे काहीतरी चांगली वस्तू दिसली, मी खिशात घालतो तेवढे. मी सारखे दुसऱ्यांची निंदा करत असतो, तुम्ही ते. आणखी कोणी म्हणते की मला दुसऱ्यांचे उत्कर्ष मला बघवत नाहीये, तुम्ही ते फार कठीण आहे. म्हणून
संतांचं चित्तशुद्धीचे लक्षण काय असे एकदा प्रश्न पाहतो. चित्तशुद्धीचे लक्षण असं आहे, सर्वे जना सुखिनो भवन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, असे वाटणे म्हणजे चित्तशुद्धीचे लक्षण. सगळे सुखी असू देत असे वाटणे हे फार कठीण आहे. आमचे घर एक मजले आहे, बाजूला एकाने 4 मजली घर बांधले, तू सुखाने राहू देत असे आम्हाला वाटतं का? चोर आहे चोर तू, इकडे 2 नंबरी 4 काय आणखीन 4 बांधतोय. आम्ही प्रामाणिक आहोत, सहन होत नाही ते. आमचा मुलगा रँक मध्ये येण्यामध्ये त्याला 10 मार्क्स कमी पडले, शेजारचा मुलगा अर्थात रँक पेक्षा आणखीन 10 मार्क जास्त घेतलेला आहे. सहन होईल का? तो सगळे कॉपी केलेला आहे. दुसऱ्यांचे चांगले हे आम्हाला सहन होत नाही. दुसऱ्यांचे चांगले सहन होऊ लागले की समजायला पाहिजे आमचे चित्त शुद्ध होऊ लागले. असू दे. ते गांधीजीचे 3 माकड आहेत ना, ते फार जबरदस्त साधन आहे. ते 3 माकडांचे तुम्ही बघितलं असाल, एक माकड तोंडावर हात ठेवले, एक माकड डोळ्यावर, एक माकड दुसऱ्यांचे दोष ऐकू नये, दुसऱ्यांचे दोष बघू नये, दुसऱ्यांचे दोष तोंडाने बोलू नये. एवढे केले की मोक्षच. आमच्या तोंडून सारखे दुसऱ्यांचेच दोष वर्णन चालू असतं. ते असे सगळे जिहाद केलेला महाभारत होऊन जाते एवढे मोठे. आणि तेव्हा ते सगळे कार्यक्रम संपले. महाराज म्हणते काही लोक सांगायला संकोच करायचं, तेव्हा महाराज म्हणते रावसाहेब तुमच्यामध्ये अमुक एक दोष आहे ना, ते मला द्या म्हणायचे. हे सगळे झाले. हे सगळे झाल्यानंतर संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊसाहेब भेटले. तेव्हा महाराज काय म्हणाले, भाऊसाहेब काल केवढे मोठे म्हणजे संधी मिळालेली होती, केवढी मोठी सगळ्यांना. पण ते सगळे म्हणजे त्यांनी त्याचा उपयोग करून घेतले नाही. भाऊसाहेब ते काय झाले, समजा असे झाले सगळे. पण समजा कोणी जरी असे विचारले असते, महाराज तुम्ही माझे अज्ञान घ्या म्हटले असते, तर मी त्याला ब्रह्मज्ञान द्यावं लागलं. हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे, तुकाराने गर्भवासी सुखे गाला. मला काय म्हणायचं आहे, हे जीवनाचं खरे म्हणजे स्वरूप आहे, हे आपल्याला पाहिजे आहे. पण गंमत अशी आहे की आपल्या जीवनामध्ये इतके प्रचंड संघर्ष चालू आहे, युद्ध चालू आहे. महाराजांना ती त्यांच्या आश्रमामध्ये तेव्हा एक अम्मा म्हणून होती, ती म्हणाली महाराज म्हणाले पुढे भाऊसाहेब पुढे मोठमोठे युद्ध होणार आहेत म्हणाले. 1919 मध्ये एक मोठे युद्ध झाले होते, महायुद्ध. तेव्हा महाराज म्हणाले, अम्मा म्हणाली महाराज असे मोठमोठे युद्ध होणार आहेत, असे असताना तुम्हाला माहित असताना तुम्ही देह ठेवण्याचे का म्हणजे सारखे म्हणत आहात. तेव्हा महाराज म्हणाले, अम्मा कोणी असो देह धारण करून आल्यानंतर सगळ्यांना देह सोडावंच लागतं. रामकृष्ण जरी असले तरी सुद्धा तसे आम्हालाही देह सोडावंच लागतं. पण एक गोष्ट एक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असे आहे, साधू संतांच्या देह सोडण्यामध्ये आणि सामान्य माणसं देह सोडण्यामध्ये मूलभूत व्यत्यास
असं आहे की सामान्य माणसं देह सोडले की संपले, मेले की गेले, त्यांच्या पुढे काय अस्तित्व नाही आहे का? असे काहीच केलेच नाही. आपले नाव चिरंतन राहील असे आम्ही काय केले? कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐशी करनी कर चलो हम हसे जग रोए. असे काहीतरी करा की पुढे आमचे नाव शतकाम शतक राहील. असे आम्ही काय करतो? याला एकच उपाय आहे की आमच्या अंतःकरणामध्ये चाललेलं जो युद्ध आहे ते थांबायला पाहिजे. ते मला सांगायचं. संघर्ष युद्ध चालूच आहे. सत्पुरुष देह ठेवले ते म्हणजे जिवंत असताना, देहधारी असताना जे काय होतं त्याच्यापेक्षा म्हणजे शतपटीने, म्हणजे त्यापेक्षा म्हणजे पुष्कळ पटीने मोठे कार्य ते देत ठेवल्यानंतर आमचे संपले. 14 दिवस झाले की कोणाला आमचं नाव सुद्धा आठवत नाहीये. आम्ही काही केलेलेच नाही ना. आमचे जीव म्हणजे अस्तित्व राहील असे आम्ही काय केले? मला काय म्हणायचं होतं, युद्ध चाललेलं आहे जीवनामध्ये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये युद्ध चालू आहे. राष्ट्रामध्ये युद्ध आहे, समाजमध्ये युद्ध आहे. या युद्धाला एक आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे, हे आपल्याला समजायचं. काय आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे? हे ते काय युद्ध चाललेलं आहे हे आध्यात्मिक साधनेने किंवा चिंतनेनेच हे शांत होणार आहे. त्याला एक आध्यात्मिक स्वरूप घडवण्याची अत्यंत जरुरी आहे. ते काय स्वरूप घडवायचं ते मी तुम्हाला उद्या परवा. काय युद्ध चाललेले आहे? प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये 2 गोष्टींचे युद्ध चालू आहे. एक मनस्थिती, आणखी दुसरी परिस्थिती. पुण्यातले असो, मुंबई मधले असो, फॉरेन मधले असो किंवा खेडेगावातले असो, कुठल्याही का असेना, त्याच्या जीवनामध्ये संघर्ष चालू आहे. परिस्थिती आणि मनस्थिती. पण त्यात गंमत अशी आहे की या 2 पार्टीमध्ये एक पार्टी अशी आहे की त्याच्याबद्दल आमच्या हातात काहीच नाही. त्याच्यामध्ये काहीतरी फरक करण्याच्या दृष्टीने किंवा करण्यासारखे आपल्या हातामध्ये काहीच नाही. ती म्हणजे परिस्थिती. आणखी एक 5 मिनिटात संपवतो. परिस्थिती आपल्या हातात नाहीये. परिस्थिती म्हणजे काय ते उद्या सांग. ते कसे आपल्या हातात नाही तेही उद्या सांग. आणि मनस्थिती म्हणजे काय तेही उद्या सांग. मग आपल्या हातात काय आहे? आपल्या भारतीय आध्यात्मिक परंपरेची एक फार मोठे म्हणजे आपल्याला देणं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन हेच आहे की त्यांनी मनस्थिती बदलण्याचे सूत्र आम्हाला त्यांनी समजावून सांगितलेले. मनस्थिती बदलण्याचे सूत्र ते आमच्या हातात दिलेले. परिस्थिती बदलण्याचे सूत्र कोणाच्याही हातात नाहीये. दिस वर्ल्ड इज ग्रेट डिवाइन डिझाइन. पुण्याची सध्याची जी काय परिस्थिती आहे ती आम्ही बदलू शक्यच नाही. काय परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे. समाजामध्ये बघतो, घरामध्ये बघतो, व्यक्तिगत जीवनामध्ये बघतो. ती परिस्थिती आमच्या मनस्थितीवर इतके परिणाम करत आहे की आम्ही त्याने म्हणजे त्रस्त झालेलो आहोत.
जीवनामध्ये फार मोठा प्रश्न निर्माण करतो. आपल्याला धर्म जिज्ञासा नको, कर्म जिज्ञासा नको, ब्रह्म जिज्ञासा नको, आपल्याला फक्त जीवन जिज्ञासा पाहिजे. आम्ही इतके हताश होत चाललेलो आहे की ही परिस्थिती आमच्या कंट्रोल मध्ये नाहीये, ही परिस्थिती आमच्या याच्यामध्ये नाहीये, म्हणजे आमच्या हातात नाहीये. याचे तडाखा आपले सारखे आपल्याला याचे तडाखा पडत आहे. तरी सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये मोठे प्रश्न आहेत. पण त्या प्रश्नांचे उत्तर कोण देऊ शकले, त्या प्रश्नाला समर्पक साधन कोण सांगू शकले म्हटले तर या सत्पुरुषांनीच सांगितले. तुमचे आइन्स्टाईन, न्यूटन आणखी पुढे 100 होऊ दे आणि जगाला त्यांनी वाटेल तसे घडवू दे, फिरवू दे, बदलू दे, पण जीवनाचा प्रश्न सुटणार नाहीये. जीवनाचा प्रश्न सुटायला पाहिजे असेल तर यांच्या पुढे आपण साष्टांग घातल्याशिवाय जीवनाचा प्रश्न सुटणार नाही. आम्ही आपले हात वर करून त्यांना शरण गेल्याशिवाय जीवनाचा प्रश्न सुटणार नाही. जीवन सुखी होणार नाही, युद्ध संपणार नाहीये. आम्ही पलीकडे या प्रवाहाच्या, या प्रचंड भव प्रवाह म्हणजे संसाराचा जो प्रवाह चाललेला आहे त्या पलीकडे आम्ही जाऊ शकतो. त्याला पहिल्यांदा काय करायला पाहिजे की परिस्थितीमध्ये आपण हात घालायचं नाही. माळिये देवते नेले, ते होते निवांतची गेले, तया प्राणिया ऐसे केले होवावेगा. ज्ञानेश्वर महाराजांनी 9033 ओव्या दिलेल्या. कमीत कमी रोज आपण ही एक ओवी आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रेम लावून ठेवा आणि रोज एकदा फक्त माळिये देवते नेले, ते होते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले होवावेगा खाली लिहून ठेवा. हे जग म्हणजे एक बाग आहे. या बागेचं माळी कोण आहे? परमात्मा आहे. आम्ही कोण आहोत? या बागेतलं आम्ही पाणी आहोत. प्रत्येकाने हे कसे आहे, आम्ही इतकी माणसं इथे बसलेलो आहोत. आमच्या सगळ्यांच्या मध्ये सगळ्यांना सुखदुःख देणारे एक कॉमन सामान्य जग म्हणून नाहीये. आमच्या सगळ्यांना सुखाला किंवा दुःखाला कारण झालेले एक सामान्य जग म्हणून नाहीये. मग काय आहे? प्रत्येकाचे आपल्या आपल्या पुरते एक जग आहे. ते जग त्यांना सुखदुःख देत असत. तुमचे जग मला सुखदुःख देणार नाही आणि माझे जग तुम्हाला सुखदुःख देणार. आम्ही सगळे आपापल्या जगामध्ये जगतो आहोत. मग याला काय करायला पाहिजे? आम्हाला आमचे जग बदलायला पाहिजे. जग बदलायचं म्हणजे काय करायला पाहिजे? जग बदलू शकत नाही, त्या जगाकडे बघण्याची दृष्टी बदलायला पाहिजे. काल मी बाबांचे एक प्रवचन नाथभक्ती सूत्रामध्ये 89च्या प्रवचनातलं मी काल गाडीमध्ये ट्रान्सलेशन करत येत होतो कारमध्ये. काय सुंदर प्रवचन त्यांनी सांगितलं. त्यांनी शेवटी नामाला कसे आणून झालं. तुम्हाला जग बदलण्याच्या तुमच्या हातात नाहीये. तुम्ही हळूहळू त्या जगाला ऍडजस्ट होईल असे मन बदला. आणि मन बदलण्याचे साधन हे सांगायलाच विचारले ते शतकान शतक होऊन बसलेले. ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. मी आधीच सांगितलं, रोटी कपडा मकान भगवंताने दिलेले आहे ना, असपुरे. समजा भगवंतांनी आज आपल्याला श्रीखंड पुरे खायला घातले, आनंदाने खाऊ, पण उद्या पिठलं भाकरी खाताना आपल्याला आज ते श्रीखंड पुरेची आठवण होऊ नये. यालाच म्हणजे आपले खरे म्हणजे तयार झालेले मन असं.
हे अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय आहे? अधि म्हणजे आत्म्याला उद्देशून असलेले विचार. आपण आधी आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उतरण्याची आपली तयारी पाहिजे. म्हणजे आपलं ध्येय ठरलं पाहिजे की मला आता अध्यात्म करायचं आहे, मला जीवनाचं स्वरूप बदलायचं आहे. जीवनाची घडी म्हणजे न बदलता आंतरिक स्वरूप बदलायचं आहे. मला माझे अंतःकरणातले जगाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलायची आहे. दृष्टी, या दृष्टी सा सृष्टी, जशी दृष्टी तशी सृष्टी. व्हॅल्युएशन बदलायला पाहिजे. दृष्टी बदलण्यासाठी आपले व्हॅल्युएशन बदलायचे. आज मी या जगाला, माझ्या परिस्थितीला किंवा वस्तू, व्यक्ती, परिस्थितीला जे काही मौल्य देत आहे ते मौल्य बदलायला पाहिजे. म्हणजे जग बदलेल आणि जगाबरोबर आपले म्हणजे मनस्थिती बदलेल. आणि आपल्या अंतःकरणामध्ये आता सध्या जे काही चिंता, तळमळ किंवा अशांती, असमाधान होत आहे ते सगळं शांत होत आहे. आम्ही शिकलेलो असो किंवा न शिकलेले असो, आम्ही नोकरी करणारे असो न करणारे असो, खेडेगावातले असो किंवा शहरातले असो, सुशिक्षित असो अशिक्षित असो, अध्यात्म हे सर्वांच्यासाठी आहे. आपल्याला एक समाधान पूर्ण प्रसन्न शांत जीवन जगायचं असेल तर अध्यात्माला शरण गेल्याशिवाय दुसरं काहीही उपाय नाही. तुम्ही परिस्थितीप्रमाणे तुम्ही वाटेल तसे राहा. मोठे 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 घर बांधा, गाडी ठेवा, घोडा ठेवा, पण समाधान नाहीये. या प्रपंचातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थितीमध्ये समाधान नाही. कुठली वस्तू, व्यक्ती, परिस्थिती समाधानाचे रॉ मटेरियल नाहीये. अमुक एक वस्तूने मला समाधान होईल हे सेल्फ हिप्नोटायझेशन. मग काय व्हायला पाहिजे? डी हिप्नोटायझेशन. ते मी उद्या सांगतो. त्यांनी सांगितले कोरोना नंतर, इतक्या दिवसानंतर आपल्याला हा योग, ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती आपल्या हातात नाहीये. आणि काय परिस्थितीबद्दल सारखे म्हणजे अस्वस्थ होत असतात. आता सारखे लोक म्हणतात काय उकडतो, काय उकडतो. अरे उकडू देत की 50 वर्ष झाले उकडता उकडता. उन्हाळा आलं की काय उकडतो, अस्वस्थ. आणि हिवाळा आले की काय थंडी आहे, काय थंडी. अरे 50 वर्ष झाले थंडी आणि सोडतो आहोत. असू देत की काय असेल ते. पावसाळा झाला की काय सारखं पाऊस पडतो. काही सहन होत नाही आपल्याला. सहन होण्याची मनस्थितीच नाही. आम्ही रात्री जेवायला बसलेलो असतो, एकदम लाईट गेले, हा लाईट गेले, आणि 5 मिनिटांनी लाईट आले, हा लाईट आले. अरे काय म्हणते, इतके सुद्धा सहन होत. मी कुठेतरी यात्रेला गेलो होतो, आमच्या बरोबर एक पुण्याचे ते कोणी आले होते. ते आम्ही कुठं एक उतरायला धर्मशाळावर दिलेले होते. आम्ही आत गेलो, ते थोडं उन्हाळा होता, ते फॅन नव्हते. आत आल्यावर अनेक फॅन नाही. तुम्हाला काही आयुष्य काढायचं आहे, ते रात्री पुरते. वाटेल ती परिस्थिती येऊ दे. माझे मनाची म्हणजे हे काटा जो आहे ना, हे असे जे आहे ते असे ते सुद्धा होऊ देऊ. याला परमात्मा म्हणतात. हे असा परमार्थ आपल्या जीवनामध्ये उतरायला पाहिजे असेल तर त्यांना शरण. परमार्थाचे सम्राट आहेत ते, अध्यात्माचे सर्वज्ञ आहे. तुम्ही जगातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जा, तिथे ते काय काही समाधानाचे पिरियड आहे असे कुठे आहे का जगातल्या कुठल्या युनिव्हर्सिटी? आता आपल्याला 8 ते 9 समाधानाचे पिरियड आहे असे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये एक सुद्धा
असा माणूस सापडणार नाही की ज्याला समाधान आहे. तो काय समाधान शिकू शकतो. हे विज्ञानी आपल्याला हळू 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 अंधकाराकडे घेऊन चाललेले आहे. जीवनाचं जे खरे म्हणजे स्वरूप आहे, त्याला सौंदर्य आहे, ते त्यांना माहितीच नाही. तुम्ही बाहेरचे शब्द ऐकणं ते थांबवल्याशिवाय तुम्हाला आतले शब्द ऐकू येणार नाही. तुम्हाला बाहेरचे सौंदर्याकडे लक्ष तुम्ही म्हणजे हे केल्याशिवाय, लक्ष सोडल्याशिवाय, लक्ष देणे, तुम्हाला आतलं सौंदर्य दिसणार नाही. तुम्ही बाहेरचे शब्द बंद करा, आतले शब्द ऐकू. बाहेरची रुची बंद करा, आतली रुची म्हणजे रस तुम्हाला. महाराजांना कोणीतरी विचारले, महाराज आपल्याला नामस्मरणामध्ये रुची काय येत नाही? नामदेवांनी केवढे सांगितले, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बांध घे. ते प्रश्न सुद्धा सांगितले. मग आम्हाला रुची गोड का लागत नाही? महाराज काय सुंदर उत्तर दिले. महाराज म्हणाले, जोपर्यंत तुम्हाला प्रपंच कडू वाटत नाही तोपर्यंत नामामध्ये गोडी लागणार नाही. तुम्हाला सारखं प्रपंच कडू वाटायला पाहिजे. ताटामध्ये वाढले ना सगळे कडू वाटायला. काहीतरी तुमच्या समोर खायला, प्यायला, बघायला, ऐकायला, प्रसंगाला कडू वाटायला पाहिजे. म्हणजे तेव्हाच मन अंतर्मुख होईल ना. यतो यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियम्ये तत् आत्मन्नेव वशम. ज्या ज्या वस्तूकडे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या वस्तूकडे किंवा या विषयाकडे आपले मन धावत आहे, अरे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण शिकलेलो केवळ एवढ्यासाठीच. विवेकानंद एक वाक्य सांगतो, शिक्षण शिकणं जे कृष्णमूर्तीचे. शिक्षण म्हणजे काय आहे? शिक्षण म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये सुप्त असलेले जे काय म्हणजे सच्चिदानंद दिव्य ज्ञान आहे, आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला जागृत करण्यासाठी ज्या विचारांची आपल्याला म्हणजे हे आहे म्हणजे मार्गदर्शन आहे, ज्या विचारांची प्रेरणा द्यायला पाहिजे ते देणे म्हणजे शिक्षण. महाराष्ट्रामध्ये शिक्षण सगळे तुकडे 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 आहे. आमच्या पोटात दुखतं, तुम्ही यांच्याकडे जा म्हणजे हार्ट स्पेशलिस्ट कडे. अहो माझ्या पोटात दुखतं, तिकडे बघा. समजा आमचे हात दुखतोय, ENT कडे गेलो. परवा मी ऐकलं असे किती डिव्हिजन होत आहेत ना, ENT, हार्ट, अमुक तमुक. आता हळूहळू एक आणखीन एक येऊ लागलेले आहे. म्हटलं कुठलं? या नागपुड्याचे स्पेशलिस्ट वेगळा, डाव्या नागपुड्याचं एक स्पेशलिस्ट वेगळं. आमचं नाक बघायचंय, कुठल्या नागपुडा तिकडे जातो. माणसाची बुद्धी भ्रष्ट होत चाललेली आहे. तुम्ही बाहेरचे बंद केल्याशिवाय, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, इंद्रियांच्या द्वारासमोर तुम्ही वैराग्याची अग्नी पेटवल्याशिवाय मध्ये येणार नाही, दिसणार नाही, ऐकणार नाही. महाराज म्हणाले, जोपर्यंत तुम्हाला प्रपंच कडू वाटत नाही. हो आम्ही म्हातारे मला सुद्धा 72 वर्ष झाले, मला अजूनही कडू वाटत. म्हातारे सुद्धा आज सकाळी चहा उत्तम झाले. अहो किती चहा प्याला आतापर्यंत. टँकर भरून आम्ही चहा प्यायलो. परत आज चहा उत्तम झाला. कुठले काय उत्तम? तीच पावडर, ती साखर आणि ते दूध आणि तेच पावडर उकळायचं प्यायचं. काय हो आज म्हणजे इडली मस्त झाली. एक ट्रक भर इडली खाल्लेलो आहोत, तरी तेच पणाचा कंटाळा आम्हाला कधीच येत नाही.
उगीच म्हणण्यात काही अर्थ नाही. अध्यात्म परमार्थ हे म्हणण्यात काही अर्थ, अंतर्मुख व्हायला पाहिजे. एक रोमचा राजा रोज रात्री 2 तास आपले धर्मग्रंथ वाचन करत होता आणि तो ध्यान करत होता, मेडिटेशन. आय टेक ए डिप इनटू माय सेल्फ. बघा कशी कशी माणसं असतात. वेळ नाही. महाराज याला तो म्हटलं की महाराज मला खूप जप करावंसं वाटतं, पण मला एकांत मिळत नाही. महाराज म्हटले किती मुलं बाळ? 4 मुलं. लबाड बोलू नका मला. 4 मुलं व्हायला तुम्हाला एकांत मिळाले, जप करायला एकांत नाही. काय झोप लागते म्हणजे. महाराज म्हणले लग्नाच्या पहिल्या दिवशी कोणाला झोप आली काय? आम्हाला जी वस्तू जी आवडते, जी वस्तू आम्हाला आवडते त्याच्यामध्ये आम्हाला कोणीतरी बाबाला आणून येऊन खेळा दिला. काय नाही कशाच, मी बँकेच्या परीक्षेमध्ये पास झालो. अरे असं कसे? तुला 2 मुलं बाळ प्रपंच आहे, हे आहे, तू आणखीन म्हणजे बँकेला जातोस, आणखीन म्हणजे कॉलेजला येतोस, हे सगळे मग अभ्यास केव्हा करतो? रात्री सगळे झोपल्यावर अभ्यास करतो. मग झोप येत नाही का? नाही येत का? मी त्या अभ्यासाला बसलो की माझ्या समोर 500चे नोट समोर येते. म्हणजे पास झालो की 500 रुपये जास्त पडतात. किती क्षुद्र आहोत समजा. 500 रुपये साठी तो रात्री सगळे झोपल्यावर तासन तास बसून अभ्यास करतो. तर नामस्मरण करायला झोप येते. आपल्याला ध्येय ठरलेलं, आपल्या मनामध्ये धारणा नाही, निश्चय नाही, ध्येय नाही. उगीच आयुष्य घालवतो आहोत. अजूनही मला उद्या परवा खूप सांगायचं आहे. आपल्याला नामस्मरण, उपासना, आणखी चिंतन, या 3 गोष्टीबद्दल आम्हाला खूप बोलायचं. आज मला उशीर झाला. काल रात्री काहीतरी झोप लागली नाही. आमची पण झोप येते. ट्रेन मध्ये झोप लागली. असू दे. महाराजांच्या चरणी अगदी कळकळीने प्रार्थना करतो की महाराजांनी आपल्या सगळ्यांना आयुष्य, आरोग्य, ऐश्वर देव. थोडे देव होता, खूप नाही, पण खूप काय द्यायला पाहिजे. भगवंताची भक्ती, नामाविषयी प्रेम आणि सद्गुरूविषयी अनन्य निष्ठा हे भरपूर देऊ दे. प्रपंच थोडे देऊ दे, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर. श्रीराम समर्थ. आता या इथे श्री महाराजांना निवेदन दाखवून आपण महाराजांची आरती करणार आहोत. आरती झाल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था इथे उजव्या साईडला केलेली आहे. त्याच्या सर्व सद्भक्तांना नम्र विनंती आहे, कृपया सर्वांनी महाप्रसाद घेऊनच मगच कल्याण मंडपाच्या बाहेर पडावे.